वळूया पुढच्या बातमीकडे। हा गुन्हा गंभीर आहे। सुनावणी न्यायालयातच होणार। गणपत गायकवाड यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे सुनावणी रद्द करण्यात आलेली आहे। जी सुनावणी दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार होती ती रद्द करण्यात आलेली आहे। हा गुन्हा गंभीर आहे। सुनावणी न्यायालयातच केली जाणार आहे। गणपत गायकवाड यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे जी सुनावणी होणार होती ती आता होणारी सुनावणी रद्द करण्यात आलेली आहे। कारण हा गोळीबारीचा जो गुन्हा आहे हा गंभीर गुन्हा आहे। यामध्ये प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून सुनावणी घेतली जाणार न्यायालयाने ठणकावून सांगितलंय। कारण हा गुन्हा गंभीर आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनामध्ये हा गोळीबाराचा थरथराट झालेला आहे। त्याचा सीसीटीव्ही आपण पाहतोय। आमदार गणपत गायकवाड यांच्या हातात पिस्तूल आपण पाहू शकतो। कशा प्रकारे त्यांनी गोळीबार केला। त्यानंतर कार्यकर्ते त्यांच्यात आपसात जी हाणामारी झाली, खुर्च्या एकमेकांना फेकून मारण्यात आलेल्या आहे, त्याचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे। या संदर्भामध्ये कुणाल भोईटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। कुणाल, या संदर्भामध्ये काय माहिती, काय नेमके न्यायालयाने आदेश दिलेत? श्रेय, एकंदरीत पाहायचं झालं तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये यासाठीच आमदार गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस स्थानकामध्ये हजर करण्यात आलं होतं। आणि कळवा पोलीस स्थानकात हजर केल्यानंतर त्यांची जी सुनावणी आहे, कोर्टामधली जी सुनावणी आहे न्यायालयातली, ती दूरदृश्य प्रणाली मार्फत व्हावी अशी एक विनंती करण्यात आली होती। आणि यानंतर दूरदृश्य प्रणाली माध्यमातून सुनावणी होण्यासाठी सर्व यंत्रणा देखील कळवा पोलीस स्थानकामध्ये हजर करण्यात आले होते। मात्र न्यायाधीशांनी असा आदेश दिलेला आहे, प्रकरण जे आहे अत्यंत गंभीर आहे, गुन्हा देखील अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे जी काही सुनावणी आहे ती पडेल आणि यासाठी न्यायालयात करण्यात येईल। त्यानंतर न्यायालयाकडे पोलीस देखील कोठडी मागण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच संपूर्ण चौकशीसाठी आणि तपासासाठी पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता न्यायालय काय सुनावणी देत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल, या संदर्भामध्ये काही माहिती आली आहे का की गणपत गायकवाड यांना कधीपर्यंत न्यायालयात हजर केलं जाणार? आता थोड्याच वेळामध्ये त्यांना नेण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल आणि कळवा रुग्णालयातून त्यांना उल्हासनगरकडे रवाना करण्यात येईल। आणि त्यानंतरच त्यांना ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सांगण्यात आला त्याप्रमाणे ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून किंवा कॉन्व्हॉयच्या माध्यमातून त्यांना उल्हासनगरला दाखल करण्यात येईल। आणि त्यानंतर पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर आता गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी मिळते की पोलीस कोठडी मिळते हे लवकरच समजणार आहे। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।